तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भरारी 2021 या गोंदिया जिल्हा परिषदेच्या एका अनोख्या वेगळ्या उपक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो। पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी या संदर्भानं आज आपण भेटत आहोत। मी सुनील हरिणखेडे, विषय सहाय्यक, डाएट गोंदिया, भाषा मराठी। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये भाषेसंदर्भात काही गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत। तर आपली तासिका पूर्वी शनिवारला व्हायची, बरोबर आहे ना? पण आता तुमच्या शाळा सुरू झालेल्या आहेत। शिष्यवृत्ती किंवा तुमचा जो क्रमिक अभ्यासक्रम आहे त्या संदर्भानं तुमचे शिक्षक आता तुम्हाला लाईव्ह क्लासेस घेत आहेत। तर त्यामुळे आज आपण तुम्हाला झूम किंवा ऑनलाईन न भेटता आज आपण यूट्यूबच्या माध्यमातून भेटत आहोत। तर पुन्हा तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो। मी सुनील हरिणखेडे, वेलकम। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या आपल्या तासिकेमध्ये बघा, तुम्हाला आठवत असेल आपण वर्णविचार बघितला होता, म्हणजेच मराठीमध्ये वर्ण काय आहेत, वर्ण आणि वर्णमाला काय असते ते सगळं आपण बघितलेलं आहे की नाही? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। त्यानंतर मराठीतील मुळाक्षरे कोणती होती ती सुद्धा आपण बघितलेली आहेत। त्याचप्रमाणे वर्णांची उच्चारस्थाने बघा, तुम्हाला आठवत असेल दंते, ओष्टे, कंठे, दंत तालव्ये, कंठोष्टे या प्रकारे। मग जोडाक्षरे काय, तर जेव्हा संयुक्त व्यंजन एकत्र येतात आणि मग स्वर मिळतो तेव्हा जोडाक्षर होतो। या प्रकारे आपण सगळ्या गोष्टी आपल्या मागच्या तासिकेमध्ये बघितलेल्या आहेत। जर पुन्हा तुम्हाला जर काही डाऊट्स असतील त्या संदर्भाने तर पुन्हा यूट्यूब तुमच्या सोबतीला आहेच, तिथे तुम्ही बघायच्या। त्यानंतर वर्णरचना, बरोबर आहे, म्हणजेच एखाद्या शब्दामध्ये किती वर्ण असतात त्यांची सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे। जसा एक सोपा शब्द घेतो मी, शाळा, तर श अधिक आ, शा ळ अधिक आ, शाळा। म्हणजे जरी आपल्याला दोन अक्षर वाटत असले तर तिथे वर्ण किती आहेत, बरोबर आहे ना? श अधिक अ हा जर श होतो, पण शाळामध्ये श अधिक आ, याप्रमाणे आपण सगळे बघितलेली आहेत। त्यानंतर त्याच्यानंतरच्या तासिकेमध्ये आपण बघितला संधी। संधी म्हणजेच एकत्र होणे, जॉईंट होणे, बरोबर आहे ना? जिथे सांधणे ह्या गोष्टी बघितलेल्या होत्या। संधीचे प्रकार तुम्हाला आठवत असतील, स्वर संधी, व्यंजन संधी, आठवते का? विसर्ग संधी, आणि मग मराठीतील पररूप आणि पूर्वरूप संधी सुद्धा आपण बघितलेल्या आहेत। जर तुम्हाला काही विस्मरण होत असेल तर पुन्हा तुम्ही जाऊन तिथे बघू शकता, बरोबर आहे? तर आज आपण आपल्या एका नव्या तासिकेला सुरुवात करत आहोत। तर आजची तासिका आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रयोग। आता बघा, प्रयोग म्हटल्याबरोबर आपल्याला कसं, म्हणजे विज्ञान हा विषय आठवतो, प्रॅक्टिकल ज्याला म्हणतो आहे ना, म्हणजे ज्याला थोडंसं डाऊट असते त्याला वाटतं प्रयोग म्हणजे काय यार मराठीमध्ये असेल ना, पण प्रयोग हा मराठीचा एक अत्यावश्यक भाग असतो। इथे सुद्धा आपण प्रयोगच करतो, बरं, इथे सुद्धा आपण काहीतरी प्रॅक्टिकलच करत असतो, पण कोणते प्रॅक्टिकल ते आपण बघूया। तर प्रयोग म्हणजे काय हे कदाचित मे बी तुमच्या शिक्षकांनी, तुमचे मार्गदर्शक जे कोणी आहेत त्यांनी तुम्हाला सांगितलेलं असेलच, तरी पण आज आपण त्याविषयी विस्तृत माहिती बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण प्रयोग म्हणतो ना, तर त्याच्या अगोदर वाक्य म्हणजे काय हे थोडंसं बघून घेणे आवश्यक आहे। फर्स्ट वी हॅव टू थिंक अबाउट सेंटेन्स, बरोबर आहे ना? आपल्याला वाक्य काय आहे ते समजून घेणे आवश्यक आहे। तुम्हाला माहीतच असेल, सोपी व्याख्या काय आहे? एकत्र गुंफलेले शब्द ज्याने अर्थ निघतो त्याला आपण वाक्य म्हणतो, बरोबर आहे की नाही? शब्दांचा समूह म्हणजे वाक्य, ज्याला अर्थ असतो। बघा काय आहे व्याख्या, पूर्ण म्हणजेच अर्थपूर्ण विधान करणारा एक किंवा अनेक शब्दांचा समूह म्हणजे वाक्य होय। बघा, वाक्य म्हणजे काय, तर एक किंवा अनेक शब्दांचा जो समूह असतो एकत्र, पण ते अर्थपूर्ण विधान निघायला पाहिजे, बरोबर आहे? तर त्याला आपण काय म्हणतो? वाक्य म्हणतो। हे सगळं तुमचं रिव्हिजन झालेली आहे। बघा इथे वाक्य आहे, अशोक जेवण करतो। यामध्ये बघा किती शब्द आहेत? अशोक जेवण करतो, किती शब्द आहेत? बघा यामध्ये 3 शब्द आहेत ना? ओके, यामध्ये बघा अशोक जेवण करतो हे 3 शब्द आहेत ना?
आणि ह्या तिघांमुळे एक अर्थपूर्ण वाक्य तयार होतो. आपल्याला कळते की अशोक नावाचा जो मुलगा आहे तो जेवणाची क्रिया करत आहे. बरोबर आहे. आज शनिवार आहे, हा एक पूर्ण वाक्य आहे. याच्यातून बोध होते की आज शनिवार आहे. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करावा. नुसतं जर विद्यार्थ्यांनी असा शब्द घेतला, विद्यार्थ्यांनी, अरे बाबा नंतर काय, विद्यार्थ्यांनी आंघोळ करावे, विद्यार्थ्यांनी अभ्यास करू नये, विद्यार्थ्यांनी चोरी केली, विद्यार्थ्यांनी चांगले कृत्य केले, म्हणजे बघा नुसता विद्यार्थ्यांनी असेल तरी काही अर्थ निघत नाही. नियमित, आता नियमित म्हणजे काय, एक शब्द आहे, पण अर्थ जेव्हा आपण काढण्याचा प्रयत्न करतो तर तेव्हा तो वाक्य असायला पाहिजे आणि एक मिनिंग त्याच्यातून निघायला पाहिजे. तर हे झाले वाक्य. आणि आपला कंटेंट काय आहे आजचा, प्रयोग. तर बघा वाक्यात कर्ता, कर्म आणि क्रियापद असतो आणि यातील महत्त्वाचा घटक म्हणजे क्रियापद. कर्मही तेवढाच महत्त्वाचा आहे, कर्ताही महत्त्वाचा आहे, बट त्याला अर्थपूर्ण नेण्यासाठी क्रियापद आवश्यक असते. आता एक मी बोलतो बघा, रामा गावाला, अरे पण रामा गावाला काय झाला, मग जेव्हा म्हणतो रामा गावाला जातो, रामा गावाला जात आहे, रामा गावाला गेला, म्हणजे जातो, जात आहे, गेला, हे जे आहेत ना हे क्रियापद आहेत आणि यामुळे त्याला एक मिनिंग प्राप्त होते, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, क्रियापद असे म्हणतो. बघा इथे एक वाक्य घेतलं आहे आपण, काय आहे, मनोज चित्र काढतो. काय आहे वाक्य, मनोज चित्र काढतो. बघा 3 शब्द आहेत, मनोज, चित्र आणि काढतो. तर बघा याच्यातला कर्ता कोणता आहे, तर ज्याच्यावर क्रिया घडते तो शब्द मनोज. बरोबर आहे ना. सॉरी, जो क्रिया करतो, इथे थोडा कर्त्यामध्ये मिसप्रिंट झालेली आहे. जो क्रिया करतो, इथे पहिला बघा ज्यावर क्रिया घडते आहे ना तो मिसप्रिंट झालेली आहे, कृपया थोडंसं लक्ष द्या. इथे असं आहे, जो क्रिया करतो तो कर्ता. हां बघा सोपा आहे ना, कर्ता म्हणजे जो क्रिया करतो तो कर्ता. यानंतर कर्म, ज्यावर क्रिया घडते तो शब्द, म्हणजे इथे काय, चित्र, चित्रावर क्रिया घडत आहे. कर्ता कोण, मनोज. कर्म चित्र आणि क्रियापद अर्थपूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजेच इथे काढतो हा आहे. तर कर्ता, कर्म, क्रियापद, जो क्रिया करतो तो कर्ता, ज्याच्यावर क्रिया घडते तो कर्म आणि जो अर्थपूर्ण क्रियावाचक शब्द असतो तो क्रियापद. बघा इथे 3 दिलेले आहेत, थोडे मिसप्रिंट झालेले आहे पहिल्यामध्ये. हे तिथे पाहिजे जो क्रिया करतो तो कर्ता. हां ओके. तर अशा प्रकारे वाक्यामध्ये कर्ता, कर्म आणि क्रियापद हे 3 महत्त्वाचे घटक असतात आणि क्रियापदाचा रोल जेव्हा आपण प्रयोग शिकतो ना त्यावेळेला अति महत्त्वाचा आहे. कसं ते आपण बघू. बघा प्रयोग म्हणजे काय, आता आपण मुख्य मुद्द्यावर आलो. म्हणजे त्या अगोदर तुम्हाला वाक्य म्हणजे काय, त्याच्यातला कर्ता, कर्म, क्रियापद ह्या गोष्टींची जाणीव होणे आवश्यक होता, म्हणून आपण ते थोडंसं एक ओव्हरलुक केलेलं आहे. बघा आता जेव्हा आपण एखाद्या वाक्यात या तिन्ही म्हणजे कोणते, कर्ता, कर्म आणि क्रियापद, जेव्हा आपण एखाद्या वाक्यामध्ये या तिन्हीचा विचार करतो, त्यांच्यातील असलेला संबंध सांगतो, यालाच प्रयोग असे म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, प्रयोग म्हणजे काय, तर तो सायन्समधला प्रॅक्टिकल प्रयोग तो वेगळा. ओके. पण हा प्रयोग म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्यातला जो संबंध असतो ना तो जेव्हा दाखवला जातो त्याला आपण काय म्हणतो, प्रयोग म्हणतो. त्यांच्या आपापसातील संबंध दर्शविला जातो, यालाच प्रयोग असे म्हणतात. द रिलेशन बिटवीन कर्ता, कर्म आणि क्रियापद, या तिघांमधला जो संबंध असतो ना जो दर्शविला जातो त्याला आपण प्रयोग म्हणतो. म्हणजेच मग आता संबंध कसा, त्यांच्यातला कशा संदर्भातला संबंध, तर बघा वाक्यात क्रियापदाचा कर्त्याशी व कर्माशी, म्हणजे जो क्रियापद असतो ना शेवटी, मनोज चित्र काढतो, ह्या वाक्यातला काढतो हा जो क्रियापद आहे त्याचा मनोज आणि चित्र म्हणजेच कर्ता आणि कर्म ह्या दोघांशी लिंग, वचन आणि पुरुष या बाबतीत जो संबंध असतो त्या संबंधालाच प्रयोग म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला लिंग म्हणजे काय ते माहीत असावं लागेल, वचन म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय. तर सोपी गोष्ट आहे. लिंग स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग हे तुम्हाला माहीतच असेल. बरोबर आहे ना. तो म्हणजेच पुल्लिंगी शब्द आहे, ती म्हणजेच स्त्रीलिंगी शब्द आणि ते म्हणजे नपुंसकलिंगी आहे की नाही. जसा ती मुलगी, ती हा जो शब्द आहे तर स्त्रीलिंगी शब्द आहे. बरोबर आहे ना. ती चिमणी, बघा ती चिमणी तर हा स्त्रीलिंगी शब्द आहे. तो कावळा, तो कावळा, बघा तो आणि कावळा हे जे शब्द आहेत ते पुल्लिंगी शब्द आहेत.
आणि नपुसकलिंगी म्हणजे ते पक्षी किंवा ते पिल्लू, तेव्हा आपल्याला त्याचा एक्झॅक्ट लिंग माहीत नसतो की स्त्रीलिंगी आहे की पुल्लिंगी आहे. ते बाळ, जेव्हा आपण बाळ म्हणतो ना, तर तेव्हा मे बी तो मुलगा असू शकते, मुलगी असू शकते, तर तो नपुसकलिंगी. म्हणजेच लिंग आणि वचन, एक वचन अनेक वचन. आणि पुरुष, पुरुष म्हणजे काय, तर प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. माहिती आहे का तुम्हाला प्रथम, द्वितीय, तृतीय? बघा, प्रथम पुरुष म्हणजेच जेव्हा मी माझ्याविषयी बोलतो, मी, समजा आपण 2-3 लोक असेल तर आम्ही, दिस इज फर्स्ट पर्सन, याला म्हणतात प्रथम पुरुष. मग द्वितीय म्हणजे काय, तर जेव्हा आपण आपल्या समोर कुणी असतो तेव्हा बोलतो तर त्याला म्हणतात द्वितीय पुरुष. म्हणजे तू, तुम्ही आहेत की नाही, हे द्वितीय पुरुष. आणि तृतीय पुरुष म्हणजे थर्ड, तिसरा पार्टी, थर्ड पार्टी, बरोबर आहे ना. म्हणजे बघा, जेव्हा तुम्ही आणि मी इथे आहोत आणि आपण तिसऱ्या माणसाविषयी बोलतो, तो असा म्हणत होता, तर तेव्हा ते काहीतरी म्हणत होते, अरे तुला सांगू का, ते काहीतरी म्हणत होते. म्हणजे इथे तुला म्हणजे कोण, तू सेकंड पुरुष, सांगणारा कोण, मी फर्स्ट पुरुष, आणि त्याच्याविषयी जेव्हा मी सांगतो तर तो थर्ड पुरुष. तर अशा प्रकारे लिंग, वचन आणि पुरुष या संदर्भातील क्रियापदाचा जेव्हा कर्त्याशी आणि कर्माशी संबंध असतो ना, त्याला प्रयोग म्हणतात. बघा, ही चर्चा अशी खूप कठीण वाटली असेल तुम्हाला, खूप किचकट वाटली असेल, क्लिष्ट वाटली असेल, पण जेव्हा आपण वाक्यांचा विचार करू ना, तर तेव्हा आपले प्रॉब्लेम एक सॉल्व्ह होतील. ओके, म्हणजे लिंग, वचन आणि पुरुष यांच्यातला संबंध तुम्हाला आपोआप समजेल आणि मग प्रयोग म्हणजे काय हे तुम्हाला क्लिअर होईल. ओके, चला आता बघा, इथे वाक्य काही उदाहरणार्थ आपण घेत आहोत. तो जेवण करतो. बघा, तो जेवण करतो, ते जेवण करतात आणि तू जेवण करतोस. बघा, आपण 3 वाक्य घेतलेले आहेत. पहिल्यामध्ये तो, ते आणि तू. आत्ता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण तो लिहिला, तो जेवण करतो, बघा मी अंडरलाईन केलेला आहे करतोला, दिसतो ना, करतो दिसतो ना. ओके, तर जेव्हा मी म्हणतो की तो जेवण करतो, बघा क्रियापद इथे, तो हा कर्ता आहे, जेवण कर्म आहे आणि हा क्रियापद. ओके, येस, तो जेवण करतो. तर करतो जेव्हा म्हटला तो आहे. आणि आता बघा दुसऱ्या वाक्यात पटकन खाली बघा, ते जेवण करतात. आता मला सांगा, तो च्या जागी मी ते घेतला तर ते जेवण करतो लिहिला का मी? नाही, मी काय लिहिला, ते जेवण करतात. मग जेव्हा मी ते आणि तो याच्याऐवजी तू लिहिला तर मी म्हटला का तो जेवण करतोस, ते जेवण करतोस? नाही, मला त्यावेळेस तू जेव्हा मी वापरला तेव्हा करतोस आपोआप आला, म्हणजे तू जेवण करतोस. तर बघा, हा पहिला जो आहे तो, ते, तू, हे जेव्हा चेंज झाले तेव्हा बघा इकडे क्रियापद चेंज झालेला आहे. म्हणजे हा जो संबंध आहे ना, दिसला ना, चेंज काहीतरी होत आहे ना. तो म्हटला का करतो, ते म्हटला का करता, तू म्हटला का करतोस. म्हणजे बघा इथे पुन्हा चेंज दिसतो. ह्या पहिल्या जे लाल अक्षरात लिहिलेले आहेत ना, तो, ते, तू, हे चेंज केल्यामुळे बघा इथे क्रियापद बदलत आहे. ओके, आता दुसरी उदाहरणे. चोराने सायकल चोरली, चोराने पैसे चोरले, चोराने मोबाईल चोरला. आत्ता बघा, पहिल्यामध्ये मी पहिले जे 3 वाक्य आहेत याच्यात पहिला शब्द चेंज केला, करता चेंज केला मी. ओके, आता इथे बघा मी मधातला चेंज करत आहे कर्म. चोराने, चोराने, चोराने तिन्ही वाक्यांमध्ये कॉमन आहे ना, एकसारखाच. आता बघा दुसरं आपण चेंज करत आहोत. चोराने सायकल चोरली. काय चोरली इथे? सायकल. सायकल जेव्हा म्हटला तर तो क्रियापद काय झाला? चोरली. चोराने जेव्हा मी पैसे म्हटला तर चोरले, आणि मोबाईल म्हटला तर चोरला. मग बघा इथे चोरली, चोरले आणि चोरला असा का क्रियापद आला असेल? इकडे तर चोराने चोराने कॉमन आहे. तर बघा याच्यात तुमच्या लक्षात येत असेल की इथे सायकल हा जो शब्द आहे स्त्रीलिंगी आहे म्हणून तो चोरली झाला. पैसे हे नपुसकलिंगी आहेत म्हणून चोरले. आणि मोबाईल हा जो शब्द आहे हा इंग्रजी शब्द आहे, पण मोबाईल हा पुल्लिंगी शब्दासारखा भास होतो म्हणून त्याच्यासाठी आपण चोरला. म्हणजे बघा इथे यांचा लिंग बदलला, कर्माचा बदलला आहे ना, त्यामुळे आपोआप क्रियापदामध्ये बदल झालेला आहे. बघा वरच्या 3 वाक्यात क्रियापद बदलला, करतोचा करताच झाला, करतोच झाला. चोरलीचा चोरले झाले, चोरला झाला.
आता खालचे 3 वाक्य बघा. शिक्षकाने विद्यार्थ्याला विचारले. शिक्षकाने विद्यार्थ्याला विचारले. आत्ता बघा मी शिक्षकाने याच्या जागी त्याचा वचन चेंज केला. शिक्षकांनी म्हणजे 4-5 शिक्षक होते, त्या शिक्षकांनी विद्यार्थ्याला विचारले. एकच शिक्षक होता. मी पहिल्या वाक्यात बघा शिक्षकाने काय लिहिला, मी शिक्षकाने लिहिला आहे ना. तर शिक्षकाने विद्यार्थ्याला विचारले. शिक्षकांनी म्हणजे 4-5 शिक्षक आले एकत्र, त्या शिक्षकांनी विद्यार्थ्याला विचारले. तरी विचारलेच. मगाशी एक शिक्षक होता, नंतर 4-5 शिक्षक आले. आता तर बघा शिक्षिका आल्या म्हणजे लिंग बदलला कर्त्याचा. शिक्षिका म्हणजे मॅडम आल्या, त्यांनी विद्यार्थ्याला विचारले. तरी पण विचारले सारखाच आहे. अजून बघा ह्या 3ऱ्या वाक्यामध्ये शेवटच्या आपण काय चेंज केला, तिथे विद्यार्थी एक होता, दुसऱ्या वाक्यात विद्यार्थी एक आहे, इथे विद्यार्थ्यांना विचारला. विद्यार्थ्यांना म्हणजे ते ऑल द स्टुडंट्स किंवा 4-5 विद्यार्थी एकत्र आले, शिक्षिकेने त्यांना फक्त विचारले. म्हणजे इथे बघा क्रियापद बदललेला नाही. बरोबर आहे ना. म्हणजेच इथे काहीतरी तुम्हाला जाणवत असेल ह्या 9 वाक्यांमध्ये. पहिल्यामध्ये पहिला अक्षर बदलला की इकडे क्रियापद बदलतो. दुसऱ्यामध्ये मधातला जो शब्द आहे तो बदलला, क्रियापद बदलतो. आणि तिसऱ्यामध्ये पहिला बदलला, दुसरा बदलला, तरी क्रियापद बदललेला नाही. ह्या सगळ्या प्रक्रियेला काय म्हणतात, प्रयोग म्हणतात. यालाच म्हणतात प्रयोग. ठीक आहे. आता तुमच्या आयडिया जवळपास क्लिअर झालेल्या असतील की जेव्हा लिंग वचन पुरुष कर्ता आणि कर्माचा यानुसार बदलत जातो त्याला प्रयोग म्हणतात. आणि बघा इथेच त्या क्रियापदावर बदल आपोआप दिसतो आणि याला मराठीमध्ये व्याकरणामध्ये प्रयोग असे म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठीमध्ये प्रयोगाचे किती प्रकार आहेत, 3 प्रकार आहेत. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. मला असं वाटते कर्तरी म्हणजे कर्ता आला, कर्मणी म्हणजे कर्म आला, भावे म्हणजे बघा आता काय येते. ओके, चला बघूया. तर 3 प्रकार लक्षात ठेवायचा. त्याच्यातला आपण पहिला प्रकार बघत आहोत, कर्तरी प्रयोग. काय कर्तरी. बघा आपला एक वाक्य आहे, तो पेरू खातो. तो पेरू खातो. इथे बघा कर्ता कोणता आहे रे, कर्ता आहे तो. कर्म पेरू आणि क्रियापद खातो. म्हणजे जो बघा जो क्रिया करतो तो, ज्याच्यावर क्रिया झाली घडते पेरू आणि क्रियापद खातो. म्हणजे कर्ता कर्म आणि क्रियापद हे 3ही इथे दिसत आहेत. हा मूळ वाक्य आहे. आता बघा मी काहीतरी चेंज करतो. इथे काय चेंज केला आहे, तो पेरू खातो. मी काय चेंज केला, ती पेरू खाते. तोच्या जागी ती लिहिला. म्हणजे काय केलं मी, ह्याचा लिंग बदल केला. कोणाचा, कर्त्याचा लिंग बदल केला. तोचा ती म्हणजे पुल्लिंग होता तर स्त्रीलिंग केला. क्रियापद बदलला ना. बघा खातोचा काय झाला, खाते. काय झाला, खाते. आता बघा ते पेरू खातात. इथे मी काय चेंज केला माहित आहे, वचन. तो म्हणजे एक होता, ते म्हणजे अनेक झाले. म्हणजे आपण एक वचनचा अनेक वचन केला, त्या कर्त्याचा पूर्ण वचन बदलून टाकला, आपोआप क्रियापद बदलला. खातो होता ना, खातात झाला. झालं की नाही. तर याला इथे काहीतरी बदलला. लिंग बदलला पहिल्यामध्ये तर खाते झाला, वचन बदलला तर खातात झाला. आणि आता आपण काय केला, तू पेरू खातोस. तो म्हणजे तिसरा व्यक्ती होता. तू माझ्या समोर आहेस म्हणजे तू दुसरा आहेस. मी तर पहिला आहेच, फर्स्ट पर्सन प्रथम पुरुष, तू म्हणजे दुसरा पुरुष. तर बघा जेव्हा तो म्हणजे तिसरा पुरुष होता तर त्याला मी तू केला म्हणजे त्याचा पुरुष बदलला कर्त्याचा. तर बघा तू पेरू खातोस, क्रियापद बदलला. म्हणजेच इथे जेव्हा मी बघा कर्ता बदलवला, कर्त्याचा लिंग बदलला, कर्त्याचा वचन बदलला, कर्त्याचा पुरुष बदलला, क्रियापद आपोआप बदललेला आहे की नाही. तर जेव्हा कर्त्याचा लिंग वचन पुरुष यामध्ये बदल केला तर इथे क्रियापद बदलते. म्हणजेच जेव्हा कर्त्याच्या ह्या 3ही गोष्टी लिंग वचन पुरुष बदलल्यास क्रियापद बदलते, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, कर्तरी प्रयोग असे म्हणतो. आलं लक्षात. कर्त्यामध्ये वचन लिंग पुरुष बदलला, क्रियापद बदलला तर आपोआप कर्तरी प्रयोग होतो. लक्षात ठेवायचं. बिलकुल आपल्या मनात कोणताही वाक्य दिसला, फर्स्ट वी हॅव टू चेंज त्याचा सब्जेक्ट चेंज करायचा. ओके, कर्ता चेंज करायचा. एकदा कर्तामुळे क्रियापदावर फरक पडत गेला
तर समजायचा की इथे कर्तरी प्रयोग आहे. लक्षात ठेवा, पुन्हा कर्तरी प्रयोगासाठी काही अटी आहेत. कर्त्याचा लिंग वचन पुरुष बदलल्यास क्रियापद बदलते. आत्ताच आपण पाहिलं. कर्तरी प्रयोगात कर्त्याची विभक्ती प्रथमा असते. बघा, आपले जे कटरे सर होते, लोकेश कटरे सर, त्यांनी विभक्ती प्रत्यय हा घटक घेतलेला आहे. तर प्रथमा असते म्हणजे काही नो चेंज असतो. आणि कर्तरी प्रयोगात जो कर्म असतो ना, प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीमध्ये असतो. बघा, आपण आत्ताच म्हटला होता, कोणता वाक्य होता तो, आंबा खातो. आंबा म्हणजेच प्रथमा विभक्ती होती. पण तो झाडाला कापतो, जेव्हा आपण ला म्हटला तर द्वितीय विभक्ती म्हणजे कर्मामध्येच द्वितीय विभक्ती असू शकते. तर त्यावेळेला कर्तरी प्रयोग होतो. द्वितीय विभक्तीचे उदाहरण तुम्हाला माहीत असतील. प्रत्यय कोणते लागतात? स लाते, स ला नाते. ओके. तर या प्रकारे कर्तरी प्रयोगाच्या ह्या कंडिशन्स आहेत, अटी आहेत, ह्या बघायच्या. ह्या जर पूर्ण होत असतील तर आपला कर्तरी प्रयोग होतो. आता कर्तरी प्रयोगाचे पुन्हा प्रकार आहेत, बघून घेऊ आपण. सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी. बघा, सोपा आहे. जिथे कर्म तो सकर्मक, जिथे कर्म नाही तो अकर्मक. सकर्मक कर्तरी प्रयोग, सोपी व्याख्या. ज्या कर्तरी प्रयोगातील क्रियापद सकर्मक म्हणजे कर्मासह असते त्याला सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात. म्हणजे जो क्रियापद असतो ना तो कर्मासह असेल तर त्याला आपण सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतो. बघा, इथे ती मुलगी सायकल चालवते. कर्ता आहे ती मुलगी, सायकल आणि चालवते, तीन आहेत. बघा, इथे कर्ता आहे ती मुलगी, कर्म आहे सायकल आणि क्रियापद आहे चालवते. म्हणजेच हा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे. गायक गीत गातात. बघा, कर्ता आहे गायक, कर्म आहे गीत आणि क्रियापद आहे गातात. आणि येथे कर्त्याचं लिंग वचन पुरुष यामध्ये बदल केला तर क्रियापद बदलते. बघा, लक्षात ठेवा. ती मुलगी सायकल चालवते, तो मुलगा सायकल चालवतो. म्हणजे बघा, जेव्हा मी त्याच्या लिंग बदलला, तीचा तो केला का चालवतेचा काय झाला? चालवतो झाला. झाला की नाही? गायक गीत गातात, गायक गीत गातात. आता गायिका गीत गाते. बघा, जेव्हा मी त्याचा, हा गायक म्हणजेच अनेक वचनामधला शब्द आहे, मी त्याला एक वचन आणि पुन्हा लिंग जर बदलला, स्त्रीलिंगी शब्द केला, गायिका गीत गाते. म्हणजे बघा, कर्म तर आहेच म्हणून हा सकर्मक कर्तरी प्रयोग. पण पहिली कंडिशन, जर कर्त्याचा लिंग वचन पुरुष बदलला आणि क्रियापद बदललो तर आपला सकर्मक कर्तरी प्रयोग होतो. ओके. आता बघूया आपण अकर्मक कर्तरी प्रयोग. ज्या कर्तरी प्रयोगातील क्रियापद अकर्मक म्हणजेच कर्माशिवाय तिथे कर्म नसतो त्याला अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात. बघा, तो गातो, तो गातो, तो गातो. बस इथे कर्म आहे का? बघा, कर्ता आहे तो, क्रियापद आहे गातो आणि कर्म क्वेश्चन मार्क, प्रश्नार्थ चिन्ह ठेवला आहे, पण इथे कर्म नाही. पक्षी उडाला, कर्ता आहे पक्षी, कर्म नाही, क्रियापद उडाला. आणि कंडिशन आपली कर्तरी प्रयोग ओळखण्याची, लिंग कर्त्याचा लिंग वचन पुरुष बदल केला तर क्रियापद बदलते. बघून घ्या तुम्ही. तो गातो. आता समजा मी जर त्याचा लिंग बदलला, ती गाते, झाला चेंज. मी त्याचा वचन बदलला, अनेक वचन, ते गातात, बदलला की नाही? म्हणजे हे सगळे कर्तरी प्रयोग आहे. फक्त इथे कर्म लक्षात ठेवायचा होता की इथे नाही आहे, त्यामुळे अकर्मक कर्तरी प्रयोग झाला. पक्षी उडाला, पक्षी उडाला. आता पक्षीच्या जागी मी चिमणी घेतली तर चिमणी उडाला, चुकते की नाही? चिमणी उडाली. पोपट उडाला. ओके. म्हणजे जेव्हा आपण कर्त्याच्या लिंगामध्ये बदल केला, क्रियापद बदलला तर कर्तरी प्रयोग. आणि इथे तर कर्म नाहीच, कर्म नाही, म्हणून हा अकर्मक कर्तरी प्रयोग. यावर उदाहरण आपण घेणार आहोत शेवटी, तर त्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवायच्या. कर्तरी प्रयोग, त्याचे सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी. आत्ता बघा प्रयोगाचा दुसरा प्रकार, कर्मणी. म्हणजे इथे कशावर फोकस असेल तुम्हाला माहित आहे. कशावर आहे? कर्मावर फोकस आहे. त्याने आंबा खाल्ला, आपला वाक्य आहे. चला, वाक्य कोणतं आहे? मूळ वाक्य, त्याने आंबा खाल्ला, हा आपला वाक्य. कर्ता त्यांनी, आंबा कर्म आणि क्रियापद खाल्ला. आता बघा, इथे मी काय केलं विद्यार्थी मित्रांनो, कर्त्याकडे बघितलं नाही, मी कर्मावर फोकस करतो. माहिती आहे ना तुम्हाला, ज्याच्यावर क्रिया घडते. इथे आंब्यावर क्रिया घडत आहे, तर मी आंब्याच्या जागी चिंच ठेवला. आणि तुम्हाला माहित असेल, आंबा हा शब्द पुल्लिंगी आहे. तो आंबा पडलेला आहे.
आणि जेव्हा मी इथे बघा चिंच लिहिलं आहे तर ती चिंच म्हणजेच आंबा हा पुल्लिंगी शब्द आहे आणि चिंच हा स्त्रीलिंगी शब्द आहे. तर जेव्हा मी असे म्हणतो मूळ वाक्य आहे त्याने आंबा खाल्ला, त्याऐवजी मी कर्माला चेंज केलेला आहे, कर्म बदलला आहे, कर्माचा लिंग बदललेला आहे. त्याने चिंच, तर बघा क्रियापद बदलला, खाल्लाचा काय झाला, खाल्ली झालं की नाही. म्हणजेच इथे कर्मामध्ये मी बदल केला, कर्माच्या लिंगामध्ये बदल केला तर क्रियापद आपोआप बदललेला आहे. त्याने आंबे खाल्ले, इथे काय बदल केला बघा, आंबाचा आंबे झाले म्हणजेच एक वचनचा अनेक वचन झालेला आहे की नाही. वचन बदलला तर क्रियापद बदलला बघा, आपला खाल्ला होता काय झाला, खाल्ले आहे की नाही. येथे कर्माच्या लिंग आणि वचन मध्ये बदल केला तर आपोआप क्रियापद बदललेला आहे. आणि जेव्हा कर्माच्या लिंग आणि वचन बदलल्यास क्रियापद बदलते तेव्हा त्याला कर्मणी प्रयोग असे म्हणतात. काय म्हणतात, कर्मणी प्रयोग म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, कर्त्यामध्ये बदल केला तर कर्तरी प्रयोग, कर्मामध्ये बदल करून बघितला आणि जर क्रियापद बदलत असेल तर तो कर्मणी प्रयोग. सोपा है ना, लक्षात ठेवायचं. बस माइंड को थोड़ा सा प्रेजेंट में रखना जब आप क्वेश्चन सॉल्व करोगे तब, ठीक है. लक्षात ठेवा इथे कर्मणी प्रयोगसाठी काय कोणत्या गोष्टी आपल्याला, कर्माशिवाय कर्मणी प्रयोग होत नाही, हा लक्षात ठेवायचं. बरोबरच आहे ना, कर्म नसेल तर कर्मणी प्रयोग होणार नाही आणि तुमचे जर कर्म नसतील तर तुम्हाला यश मिळणार नाही. बरोबर आहे ना. आणि आपले कर्म म्हणजे फक्त अभ्यास करणे, बस बाकी काही नाही. कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलते, आत्ताच आपण पाहिलेलं आहे. कर्मणी प्रयोगात कर्म नेहमी प्रथमा विभक्तीत असते, प्रथमा विभक्तीत असते, तिथे प्रत्यय नसतात. आणि कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता हा तृतीय विभक्तीत असते. मग अशा वेळेस तुम्हाला तृतीय विभक्ती माहीत असावी, आहे की नाही. तृतीय विभक्तीचे प्रत्यय काय आहेत, ने ए सी, नी ही शी ई. ओके, हे आहेत कर्त्याचे, म्हणजेच रामाने रावणाला मारले, ने. ओके, ने होता की नाही, हा कर्ता. तर अशा प्रकारे हा कर्मणी प्रयोग आहे, या गोष्टी लक्षात ठेवा. आता बघा भावे प्रयोग, तिसरा प्रयोग कोणता आहे, भावे प्रयोग. बघा पहिल्यामध्ये कोणता होता रे, बघा आपला पहिला प्रयोग कोणता, कर्तरी. कर्तरीमध्ये कर्त्याच्या लिंग वचनात बदल केला, पुरुषमध्ये बदल केला, क्रियापद बदलतो. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माच्या लिंग वचन मध्ये बदल केला तर कर्मणी प्रयोग होतो, म्हणजे क्रियापद बदलते. आता भावे प्रयोग मध्ये काय बदलावं लागेल, क्रियापद बदलवायचं आहे ना, कर्ता झाला कर्म झाला आणि क्रियापद बदलवायचं आहे. म्हणजे याच्यात कर्ताही संपला आणि क्रियापद संपला. आता बघा याच्यात काय आहे, क्रियापद बदलतो की बदलत नाही की काय होते बघा. आपला एक वाक्य आहे, मनोजने बैलाला बांधले, मनोजने बैलाला बांधले. ओके, हा आपला काय आहे, मूळ वाक्य आहे, मनोजने बैलाला बांधले. कर्ता मनोज आहे, कर्म बैलाला आहे आणि क्रियापद आहे बांधले. हा बिलकुल माइंडमध्ये फिट करून ठेवा. कर्ता कर्म क्रियापद कोणता असेल हे तुम्हाला कळलं ना तर आपोआप तुम्हाला वाक्य ओळखता येतील, प्रयोग ओळखता येईल, त्याचा संबंध तुमच्या लक्षात येईल. क्रियापद बदलला आहे की नाही आहे. आपला मूळ वाक्य आहे, मनोजने बैलाला बांधले. आता आपण बघा इथे चेंज करून बघू, काही बदलतात, बदल होतात की नाही, नाही होत की होतात. ठीक आहे, प्रियाने बैलाला बांधले. इथे काय बदल केला आपण, लिंग बदल केला. मनोज हा मुलाचं नाव आहे म्हणजे पुल्लिंगी शब्द आहे आणि त्या जागी आपण प्रिया लिहिला. चेंज काय केलेला आहे, प्रिया, म्हणजे त्या कर्त्याचा लिंग बदल केलेला आहे. मनोजच्या ऐवजी स्त्रीलिंगी शब्द प्रिया हा घेतलेला आहे. कर्म तसाच ठेवलेला आहे ह्या वाक्यामध्ये. आपण कर्त्याचा लिंग बदल केला, क्रियापद बदलला का बघा, नाही, इथे क्रियापद बदललाच नाही. बांधलेचा बांधलेच आहे. मनोजने बैलाला बांधले, प्रियाने बैलाला बांधले. अरे वा, कर्तरीमध्ये क्रियापद बदलायचा, कर्मणीमध्ये कर्म बदलला की क्रियापद बदलवायचा, बदलत होता ना. इथे बघा आपण करता तर ट्राय केला, काही बदललेला नाहीये. आता बघा दुसरा वाक्य, मुलांनी बैलाला बांधले. म्हणजे बघा मनोज एक होता, प्रिया एकच होती, मुलांनी म्हणजे अनेक मुले आले.
आपण याचा पूर्ण वचन बदलून टाकला तरी पण क्रियापद जैसे थे बदलला का बघा. बांधलेचा बांधलेचा आहे. म्हणजेच एक तर लक्षात येते की भावे प्रयोगामध्ये कर्त्याचा लिंग बदलला, कर्त्याचा वचन बदलला तरी क्रियापद जसंच तसाच आहे की नाही. आत्ता बघा, मनोजने गाईला बांधले, आपला मूळ वाक्य मनोज बघा, हा मनोजने बैलाला बांधले हा आपला मूळ वाक्य आहे. आणि यामध्ये मनोजने गाईला बांधले, मी बैलाच्या जागी गाय हा शब्द घेतला. बैल हा पुल्लिंगी शब्द होता आणि गाय हा स्त्रीलिंगी शब्द होता. आणि आपल्या मूळ वाक्यामध्ये बैल हा कर्म आहे आणि इथे गाय हा कर्म आहे. मग त्याच्या कर्माचा लिंग बदलला तरी बघा क्रियापद कसा आहे विद्यार्थी मित्रांनो, कसा आहे, जैसे थे. कसा आहे, जैसे थेच आहे, नो चेंज, बदललाच नाही. बांधले बांधले बांधले, मी 3 प्रकारे प्रयोग केला तरी पण बघा 3 प्रकारे प्रयोग केला. अगोदर काय बदलला मी, कर्त्याचा लिंग बदलून टाकला, मनोजच्या जागी प्रिया. कर्त्याचा वचन बदलून टाकला, मनोज आणि प्रिया एकटे एकटे होते, एक वचन होता, त्यांच्या जागी सगळ्या मुलांना आणला, एकत्र केला, अनेक वचन केला तरी पण क्रियापद बदललेला नाही. आणि इथे बघा मनोजने गाईला बांधला, माझा कर्ता जेव्हा बदलून काही काम नाही झाला, मी कर्माला एकदा ट्राय करून बघितला. ओके, कर्मावर प्रयोग करून बघितला की तो बैल हा शब्द पुल्लिंगी होता, त्या जागी मी स्त्रीलिंगी शब्द घेतला तरी पण क्रियापदामध्ये काहीच बदल झालेला नाही. अजून बघू एखादा, मनोजने बैलांना बांधले, बघा बैल बघा हा वरचा वाक्य आपला मूळ वाक्य, मनोजने बैलाला बांधले, इथे बैल एकच होता की नाही. मी काय केलं मग, ह्याच्या वचनच बदला कर्माचा, एका बैलाच्या जागी 5 बैल आणला, म्हणजे अनेक बैल आणला आणि तो चेंज केला त्याचा वचन, मनोजने बैलांना बांधले तरी पण क्रियापद बदललेला नाही. कर्माचा वचन बदलून टाकला मी, एक वचनचा अनेक वचन केला तरी पण क्रियापद काही बदलत नाही. म्हणजे बघा तुमच्या लक्षात काहीतरी आला असेल, कर्तरी प्रयोगमध्ये कर्त्याचं लिंग वचन बदलला, क्रियापद बदलत होता. कर्मणी प्रयोगामध्ये कर्माचं लिंग वचन बदलला, कर्म बदलत होता. पण भावे प्रयोग हा जरा वेगळाच आहे की नाही. यामध्ये कर्त्याचा लिंग बदलून टाकला, वचन बदलून टाकला, पण क्रियापदानं आपली काही स्टॅटस सोडलेला नाही, जैसे तेच आहे. कर्मावर ट्राय केला, त्याचा लिंग वचन बदलला तरी पण काही चेंज झालेला नाही. म्हणजेच याच्यावरून कर्ता आणि कर्माच्या लिंग वचन यामध्ये बदल केला तरीही क्रियापद बदलत नाही. ते स्वतंत्र आहे, ते इंडिपेंडेंट आहे, ते कोणावर डिपेंडेंट नाही. तर म्हणजेच जेव्हा कर्ता आणि कर्माचे लिंग वचन बदलल्यास क्रियापद बिलकुल बदलत नाही, त्याला भावे प्रयोग असे म्हणतात. ओके, इथे भावे प्रयोगामध्ये क्रियापद हा नपुंसकलिंगी असतो, तो काही त्यानुसार बदलत नाही. आता भावे प्रयोगासाठी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायच्या गोष्टी बघा, कर्ता व कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद इथे बदलत नाहीत, हे बिलकुल लक्षात ठेवा. इथे क्रियापद नो चेंज, क्रियापद स्वतंत्र आणि नपुंसकलिंगी असते. आपण आताच पाहिला नपुंसकलिंगी आहे, नाहीतर जातो जाते काही नाही होता का, जातो पुल्लिंगी क्रियापद वाटते, जाते पण इथे नपुंसकलिंगी असते. कर्मणी प्रयोगात कर्ता हा वेगवेगळ्या विभक्तीत असतो, वेगवेगळ्या विभक्तीत असतो, हा प्रथमा द्वितीय किंवा तृतीय ह्याला नाही. आणि भावे प्रयोगात कर्म नेहमी द्वितीय विभक्तीत असतो. सॉरी, इथे पुन्हा बघा हा जो तिसरा सेंटेन्स आहे ना, तर कर्मणीच्या ऐवजी भावे, आपण भावे प्रयोग शिकत आहोत. तर भावे प्रयोगात कर्ता हा वेगवेगळ्या विभक्तीत असतो आणि भावे प्रयोगामध्येच कर्म नेहमी द्वितीय विभक्तीत असते. ठीक आहे, या प्रकारे भावे प्रयोग विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. कळलं ना? कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. कर्तरी प्रयोगात कर्तरी प्रयोगात कर्त्याचं लिंगवचन याप्रमाणे बदल होते क्रियापदात. कर्मणी प्रयोगात कर्माच्या लिंगवचन याप्रमाणे बदल होतात. पण भावे प्रयोगात तुम्ही दोघांवर ट्राय करा, क्रियापद बदलत नाही, ते स्वतंत्र असते. हा फरक एकदा तुमच्या लक्षात आला की कोणतेही उदाहरण तुम्हाला सहज सोप्या पद्धतीने समजून जातील आणि परीक्षेत कसलाही प्रश्न येऊ, तुम्ही फक्त फर्स्ट फोकस ऑन कर्ता, देन कर्म आणि मग शेवटी क्रियापद बदलतो का
बदलत असेल कर्मानं तर कर्मणी, कर्त्यानं तर कर्तरी आणि नो चेंज तर भावे प्रयोग. ठीक आहे. भावे प्रयोग सकर्मक अकर्मक दोन्ही प्रकारचे असतात. बघून घेऊ आपण भावी प्रयोगाचे प्रकार. सकर्मक भावे, अकर्मक भावे प्रयोग तुम्हाला माहित आहे. मग असेच आपण पहिला कर्तरीमधले सकर्मक अकर्मक बघून घेऊ आपण. सकर्मक भावे प्रयोग सोपी व्याख्या आहे. ज्या भावे प्रयोगामध्ये क्रियापद कर्मासह असते त्याला सकर्मक भावे प्रयोग म्हणतात. रोहितने पक्षाला वाचवले. रोहित एका मुलाचे नाव आहे, म्हणजे पक्षाचे नाव असते, पण इथे रोहित इज अ बॉय. ओके. रोहितने पक्षाला वाचवले. इथे कर्म, कर्ता आणि क्रियापद तीनही आहेत म्हणून हा सकर्मक आहे. बघा, कर्ता आहे रोहितने, कर्म पक्षाला आणि क्रियापद वाचवले. पोलिसांनी चोराला पकडले. इथे बघा, कर्ता आहे पोलिसांनी, कर्म आहे चोराला आणि क्रियापद आहे पकडले. आता हा भावे प्रयोग आहे की नाही आहे हे तर तुम्हाला बघावं लागेल ना. तर बघा ट्राय करून. रोहित हा मुलाचं नाव आहे, मी रोहितच्या जागी सपना नाव घेतो. रोहितने पक्षाला वाचवले, सपनाने पक्षाला वाचवले. स्त्रीलिंगीचा पुल्लिंगीचा स्त्रीलिंगी केला, म्हणजेच कर्त्याचा मी लिंग बदलला पण क्रियापद बदलला का? नाही बदलला ना. बघा, रोहितने पक्षाला वाचवले, सपनाने पक्षाला वाचवले. ओके. मी त्याचा बघा वचन बदलवतो रोहितचा. रोहित हा एकवचनी शब्द आहे, एक मुलगा आहे. आता रोहितच्या जागी मी मुले घेतो. अनेक मुलांनी पक्षाला वाचवले. रोहित एकटा होता, त्याचा वचन बदलला, मुलांनी पक्षाला वाचवले. वाचवले हा जो क्रियापद आहे जैसे ते आहे, म्हणजेच कर्त्याचे दोन्ही रूप चेंज केला लिंगानुसार आणि वचनानुसार, तरी पण वाचवले हा जो क्रियापद आहे जैसे ते आहे. मग पक्षाला ऐवजी मी चिमणीला लिहितो. रोहितने चिमणीला वाचवले, म्हणजे पक्षी हा जो शब्द आहे त्याचा मी लिंग बदल केला, तरी पण चिमणीच्या जागी कावड्याला वाचवले, त्याच्या पुल्लिंगी शब्द कावळा आणला, तरी पण वाचवले हा जो क्रियापद आहे नो चेंज, बदललेला नाही. म्हणजेच हा बसायला पाहिजे की हा भावे प्रयोग आहे आणि ते कर्म असल्यामुळे हा सकर्मक भावे प्रयोग आहे. सेम तसाच पोलिसांनी चोराला पकडले आहे की नाही. पोलिसांनी चोराला पकडले, तर पोलीस अनेक आहेत, मी एक घेतो. शिपायाने चोराला पकडले, अनेकाच्या जागी एक घेतला शिपायाने चोराला पकडले कॉमन आलं की नाही. पोलिसांनी चोरांना पकडले, अनेक वचन केला तरी पण पकडले हा जैसे इथे आहे. म्हणजे जिथे क्रियापद ह्या दोन्ही प्रकारे प्रयोग केल्यावर बदलत नाही ना, तेव्हा भावे प्रयोग आणि कर्म आहे म्हणून सकर्मक भावे प्रयोग. विद्यार्थी मित्रांनो, आता बघा अकर्मक भावे प्रयोग. कोणता? अकर्मक भावे प्रयोग. म्हणजे इथे कर्म नसेलच. ज्या भावे प्रयोगामध्ये क्रियापद अकर्मक म्हणजे कर्माशिवाय असतो, विदाऊट ऑब्जेक्ट, कर्माच्या शिवाय असतो, त्याला अकर्मक भावे प्रयोग म्हणतात. विद्यार्थ्यांनी चांगले वाचावे. इथे बघा कुठे आहे कर्म, बघू आपण. कर्ता आहे विद्यार्थी, क्रियापद आहे वाचावे, चांगले हा ते विशेषण आहे, क्रियाविशेषण आहे की नाही. तुम्हाला बघा पार्ट्स ऑफ स्पीच शब्दांच्या जाती यामध्ये क्रियेविषयी माहिती सांगतो. वाचावे पण कसे वाचावे? चांगले वाचावे, म्हणजे क्रियापदाची माहिती, हा क्रियाविशेषण आहे. इथे तर कर्म आहेच नाही, आहे का? कर्म नाही आहे, म्हणून हा अकर्मक भावे प्रयोग आहे. मग वाचावेच्या वागावे आहे. विद्यार्थ्यांनी चांगले वागावे, मी वाचावे म्हटलं, विद्यार्थ्यांनी चांगले वागावे. विद्यार्थ्यांनी पाहिजे, विद्ये झाला आहे. विद्यार्थ्यांनी चांगले वागावे. बघा थोडीशी प्रिंट मिस्टेक आहे. विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, चांगले वागावे. मग विद्यार्थ्यांनी चांगले वागावे, तर इथे कर्म नाही. कर्माच्या जागी बघा आपण इथे क्वेश्चन मार्क केलेली आहे की नाही. आता विद्यार्थी आहेत अनेक, मग एक घेतला तर विद्यार्थ्याने चांगले वाचावे. या कर्त्याचा मी लिंगवचन बदलला. विद्यार्थिनीने चांगले वाचावे, पण वागावे. विद्यार्थिनीने चांगले वागावे, म्हणजे वागावे हा जो क्रियापद आहे ना, हा बदलत नाही जरी मी इथे, पण इथे कर्म नाही म्हणून हा अकर्मक भावे प्रयोग. त्याला आज धडधडते. बघा हा वाक्य, इथे कर्ता म्हणजे त्याला, क्रियापद धडधडते. आज हा कर्म नाही, इथे फक्त एक ॲडिशनल वर्ड आहे, तो माहिती सांगतो. केव्हा धडधडते? आज धडधडते, म्हणजे ह्या क्रियेविषयी माहिती सांगतो, पण कर्म नाही इथे. हा, आणि बघा मी चेंज करतो, त्यालाच्या ऐवजी तिला केला.
तरी धडधडते, तिला आज धडधडते. त्याला तिलाच्या जागी मी त्यांना केला, त्यांना अनेक वचनही करून टाकला तरी पण त्यांना आज धडधडते, म्हणजे इथे क्रियापद बदलत नाही म्हणून हा भावे प्रयोग आहे आणि इथे कर्म नाही म्हणून हा अकर्मक भावे प्रयोग आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण तिन्ही प्रयोग बघितलेले आहेत. आत्ता बघा एकच वाक्य आणि 3 प्रयोग कसं आपण दर्शवू शकतो. कन्फ्यूज व्हायचं नाही, गोंधळायचं नाही. दीपक आंबा खातो, कर्तरी प्रयोग आहे. कर्तरी आहे म्हटल्याबरोबर तुमच्या मनात आयडिया आला पाहिजे की मी दीपकच्या जागी जर चेंज केला, हा कर्ता आहे ना, दीपकच्या जागी मनीषा लिहा. मनीषा आंबा खातो नाही होत, मनीषा आंबा खाते. मनीषा आंबा खाते म्हणजे बघा ह्या कर्त्यामुळे क्रियापद बदलला, खातोचा खाते झाला ना, म्हणून हा कर्तरी प्रयोग. दीपक मनीषा हे एकवचनी आहेत, मी अनेक वचनी घेतो. मुले आंबे खातात, बघा अनेक वचन केला, त्याचा वचन बदलला तर बघा क्रियापद बदलतो. खाते, खातो आणि खातात म्हणजे क्रियापद बदलला म्हणून हा कर्तरी प्रयोग. आंबा खाल्ला, दीपकने आंबा खाल्ला, हा कर्मणी प्रयोग. बघा इथे कर्मावर फोकस करूया आपण. दीपकने आंबा खाल्ला. आत्ता हा बघा कर्तरी प्रयोग आहे का. मी दीपकच्या जागी मनीषा, मनीषाने आंबा खाल्ला, क्रियापद तर काही बदलला नाही कर्त्यामुळे. मुलांनी आंबा खाल्ला म्हणजे इथे कर्तरी प्रयोग होत नाही, कर्त्याचा रोल काही बदलला आपण, क्रियापद बदलला नाही. आता मी कर्मावर फोकस करतो, मी लिहिलाय ना कर्मणी प्रयोग. आता आंबा, आंबा हा शब्द पुल्लिंगी आहे, याच्याऐवजी आताच आपण बघितला मुलाने चिंच खाल्ली, आपोआप बदलला की नाही, आहे की नाही. आणि आंबा एक होता, मी अनेक घेतो बरं, कर्माला वचन बदलवतो. मुलांनी आंबे खाल्ले, बदलला की नाही. तर अशा प्रकारे हा कर्मणी प्रयोग. आता भावे प्रयोग बघा, हा एकच वाक्य आहे. दीपकने आंब्यास खाल्ले, दीपकने आंब्यास खाल्ले, मनीषाने आंब्यास खाल्ले, खाल्ले काही चेंज झाला नाही, मी बदलवला. दीपकने चिंचेस खाल्ले, खाल्लेचा खाल्लेच झाला म्हणजे क्रियापद नो चेंज. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला एकाच वाक्यामध्ये दीपक आणि आंबा हे 2 कर्ता कर्म होते, पण यांना मी चेंज करून क्रियापदावर काय फरक पडला, यांचा लिंग वचन चेंज करून क्रियापदावर काय फरक पडला ते बघितलं तरी मला कर्तरी, कर्मणी आणि भावे हे तिन्ही प्रयोग लक्षात आले आणि तिन्ही प्रयोगामधला फरक ओळखता आला. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग बघितलेला आहेत. प्रयोग कसा ओळखावा मी आत्तापर्यंत तुम्हाला सांगत आहे, तरी पण एकदा रिव्हिजन बघून घ्या. प्रथम वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद ओळखावे, ते जर तुम्हाला ओळखता नाही आले तर तुम्ही प्रयोग ओळखू शकणार नाहीत. नंतर वाक्यातील कर्त्याचे लिंग वचन बदलून बघावे. बघा आताच आपण बघितला कर्त्याचे, फर्स्ट वी हॅव टू फोकस ऑन सब्जेक्ट. ओके, कर्त्यावर पहिल्यांदा फोकस करा, त्याच्या लिंग वचन बदलून पहा. जर क्रियापद बदलले तर तो कोणता प्रयोग, कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग होत नाही म्हणून तुम्ही कर्माचे लिंग वचन बदलून बघा. त्यामुळे समजा वाक्याच्या क्रियापदाचे रूप बदलत असेल तर त्या वाक्याचा क्रमणी प्रयोग समजावा. तिथे कोणता प्रयोग झालेला आहे, कर्मणी प्रयोग झालेला आहे असा समजावा. आणि कर्ता आणि कर्म ह्या दोघांचे लिंग बदलून टाका, वचन बदलून टाका, पण क्रियापदाचे मूळ रूप जे आहे ते बदलत नसेल तर तिथे विद्यार्थी मित्रांनो भावे प्रयोग झालेला आहे असं समजायचा. ठीक आहे. या 3 ट्रिक लक्षात ठेवायचा. फर्स्ट यू हॅव टू फोकस ऑन सब्जेक्ट, ऑब्जेक्ट अँड वर्ब. कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्यावर फोकस करा. मग ते तुम्हाला समजले का, कर्त्याचे लिंग वचन बदला, क्रियापद बदलला तर कर्तरी, कर्त्याचं बदलून पाहिला पण काहीच नाही झालं तर कर्मावर या, कर्माचं लिंग वचन चेंज करून पहा, जर बदलला तर कर्मणी. आणि तुम्ही दोन्ही प्रकारे प्रयोग फसले, आपले दोन्ही प्रकारे तुमचे प्रयोग फसले तर समजायचा की आपला इथे कर्तरी प्रयोगही नाही आणि कर्मणी प्रयोग नाही, तर काय झाला मग भावे प्रयोग झालेला असे समजायचं. ठीक आहे. आता आपण विद्यार्थी मित्रांनो काही प्रश्न बघूया, त्या प्रश्नांच्या माध्यमातून तुमचे आयडिया क्लिअर होतील. बघा पुढील प्रश्नांसाठी योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. अशा प्रकारचे प्रश्न येतात प्रयोगावर. तर आम्ही सर्व मुलांनी अपंगांना मदत केली. बघा हा वाक्य आहे.
आम्ही सर्व मुलांनी अपंगांना मदत केली. या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे. चला ओळखा. सर्वात अगोदर तुम्हाला कर्त्यावर फोकस करावं लागेल. आम्ही सर्व मुले, कर्म आहेत अपंग आणि मदत करणे हा क्रियापद आहे. तर बघा आता मग कोणता प्रयोग झालेला आहे. तर स्पष्टीकरण आहे. करणारी कोण? मुले म्हणजेच कर्ता. कशावर केली? कर्म म्हणजे मदत हा जो आहे कशावर केली? अपंगांना. आणि त्यामुळे मदत इथे कर्म आहे आणि केली हा क्रियापद आहे, म्हणून हा काय झाला? कर्मणी प्रयोग. बघा स्टार कुठे आला? कर्मणी प्रयोग. पर्याय क्रमांक 3 याचा अचूक वर्तुळ तुम्हाला रंगवायचा आहे. ठीक आहे. या प्रकारे हा पर्याय क्रमांक 3 याचा उत्तर असेल. पुढीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणता? अकर्मक जिथे कर्म नाही. माझा कंठ दाटून आला, बाबांनी केळी आणली, कोल्ह्याने सस्याला पकडले आणि मी दररोज चिंतन करतो. बघा इथे आता तर इथे काय म्हणतो की पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. पण का आहे थोडंसं बघून घेऊ. माझा कंठ दाटून आला, इथे क्रिया करता आहे माझा कंठ आणि दाटून आला, कर्म दिसलाच नाही मला. बाबांनी केळी आणली, बाबा म्हणजे कर्ता, केळी आणली, केळी म्हणजे कर्म. कोल्ह्याने सस्याला पकडले, सशास पकडले. बघा विभक्ती आली. सशास म्हणजे सलाते सलानाते आली का नाही? तर इथे कर्माची द्वितीय विभक्ती झालेली आहे. ठीक आहे. आणि मी दररोज चिंतन करतो. मी आणि चिंतन हा कर्म आहे. ओके. पण इथे काय म्हणतो? माझा कंठ दाटून आला. माझा कंठ कर्ता आणि दाटून आला क्रियापद. बस. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर आहे आणि त्याला तुम्हाला पूर्ण गोल करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हाही तुमची परीक्षा असेल तेव्हा तुमचे मार्गदर्शक जे सर आहेत ते तुम्हाला सांगतीलच गोल कसे करायचे. पण जोपर्यंत आपण पूर्ण गोल करत नाही तोपर्यंत आपल्याला योग्य उत्तर मिळत नाही आणि योग्य गुण आपल्या वाट्याला येणार नाही. पुढील कोणत्या प्रयोगामध्ये कर्त्याची विभक्ती प्रथमाच असावी लागते? आता आपण चर्चा केली तर कर्तरी प्रयोग आहे. याचा उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. यामध्ये त्याची विभक्ती प्रथमाच असावी लागते. ठीक आहे. आता बघा हा एक प्रश्न. पुढीलपैकी सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. सकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. तिथे कर्म असेल आणि कर्तरी प्रयोग असेल. बघा तर पर्याय क्रमांक 4 हा उत्तर बरोबर आहे. का आहे? लता मंगेशकर खूप रियाज करते. कर्ता कोण आहे इथे? लता मंगेशकर. आणि रियाज हा कर्म आहे आणि करते आहे तो लता मंगेशकर खूप रियाज करते असा आहे, तो करीत नाही आहे ॲक्च्युली. ठीक आहे. ते मिसप्रिंट असेल. तर हा जो आहे कर्तरी प्रयोग आहे आणि सकर्मक आहे. रियाज हा कर्म आहे आणि लता मंगेशकर हा आज माझ्यासमोर मोठा प्रश्न पडला. माझ्या मैत्रिणी आज घरी आल्या आणि पतंग आकाशात झेपावला. यामध्ये पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य कोणते नाही? बघा नाहीवर फोकस आहे इथे. नाही तर मग कर्मणी प्रयोग म्हटला आणि पटकन. गडावर सनई चौघडा वाजला, मी गावातून फेरफटका मारला, शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आणि आम्ही वर्गाची सफाई केली. ठीक आहे. तर इथे जो पर्याय क्रमांक 1 आहे गडावर हा त्या विशेषण सांगतो. म्हणजे सनई चौघडा वाजला, पण कुठे वाजला? तर गडावर वाजला. म्हणजेच हा क्रियाविशेषण आहे. क्रिया कुठे घडली त्याची माहिती सांगतो. पण इथे सनई चौघडा हे कर्ता आहे. ठीक आहे. हा कर्ता आहे. इथे कर्म नाहीच. आणि मी कर्म आहे. गावातून फेरफटका हा जो फेरफटका इथे कर्म आहे. सफाई म्हणजे कर्म आहे. पेरण्या म्हणजे कर्म आहे. आणि इथे काय म्हणतो प्रश्न? कर्मणी प्रयोगाचे वाक्य कोणतं नाही? तर ऑब्विसली पहिला आहे. ठीक आहे. सकर्मक भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा. ताईने चित्रास रंगवले. ताईने चित्रास रंगवले. इथे बघा तुम्ही भावे प्रयोगाचे सगळे जे आहेत क्रायटेरिया घासून पहा. म्हणजे काय चेंज होते काय चेंज होत नाही. कर्त्याला चेंज करून पहा, कर्माला चेंज करून पहा. क्रियापद जर बदलत असेल तर कर्तरी असतो, कर्मणी असतो. पण बदलत नसेल तर चला प्रयोग करून पाहू. पण पहिला बघा या तिसऱ्याचा पहिला जर मी बघितला मला सकर्मक भावे प्रयोग म्हणजे जिथे काही चेंज होत नाही असा प्रयोग. ठीक आहे. तर ताईने चित्र रंगवले. ठीक आहे. दादाने चित्र रंगवले.
दादाने चित्र रंगवला असा होतो. म्हणजे चित्र हा बदलवला, भिंत रंगवली. जेव्हा मी चित्राच्या ऐवजी भिंत केला तर बदलला क्रियापद. ताई चित्र रंगवते, दादा चित्र रंगवतो. ताई चित्रास रंगवते, दादा चित्रास रंगवतो, म्हणजे बघा बदलतो. पण इथे जो आहे ना तिसरा पर्याय क्रमांक 2, यामध्ये ताईने चित्रास रंगवले, दादाने चित्रास रंगवले, दादाने भिंतीस रंगवले, ताईने भिंतीस रंगवले. इथे नो चेंज, रंगवले हा क्रियापद बदलत नाही, म्हणून सकर्मक. आणि चित्र हा कर्म आहे, तसं चारही ठिकाणी कर्म आहे, पण आपल्याला भावे प्रयोग बघायचा होता, क्रियापद बदललेला नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 स्टार केलेला आहेत आपण येलो कलरचे. पुढीलपैकी कर्मणी प्रयोग नसलेले वाक्य कोणते? कर्मणी प्रयोग नसलेले वाक्य कोणते? तर बघा, विराट कोहलीने षटकार ठोकला, 6 हा कर्म आहे, षटकार हा कर्म आहे. नाणेफेक टॉस हा कर्म आहे, आणि वंदन इथे कर्म आहे. आणि इथे काय म्हणते? कर्मणी प्रयोग नसलेले, म्हणजे आमचा सामना हा करता आहे ना, सुरू झाला, क्रियापद बस. आमचा सामना हा करता आहे, क्रियापद सुरू झाला, कर्म नाही, म्हणून हा 2 नंबर. बघा 2017 एक प्रश्न आला होता विद्यार्थी मित्रांनो, वेल जी आहे ना, वेल मांडवावर विस्तारली, या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर याचा आहे अकर्मक, इथे कर्म नाही. वेल हा करता आहे आणि मांडवावर विस्तारली हा क्रियापद आहे, बस. क्रियापद विस्तारली त्याची माहिती सांगते, कुठे? तर मांडवावर, म्हणजे क्रियाविशेषण आहे तो, इथे कर्म नाही, त्यामुळे हा अकर्मक कर्तरी आहे. ठीक आहे. आणि अकर्मक कर्तरी का आहे? तर कर्तरी म्हणजेच कर्त्याला तुम्ही बदलवून बघा, क्रियापद बदलते का नाही. वेलच्या जागी तुम्ही घ्या दुसरा क्रियापद झाड. झाड मांडवावर विस्तारले. ऍक्च्युली झाड हा मांडवावर विस्तारत नाही, पण जर मोठा उंच झाड असेल तर तो मांडव खाली असेल तर झाड मांडवावर विस्तारला. बघा, कर्त्यामुळे बदल झाला म्हणून तो कर्तरी, पण इथे कर्म नाही म्हणून तो अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. बघा, हा एक प्रश्न, अकर्मक कर्तरी प्रयोग ओळखायचा आहे. तर नवरदेव घोड्यावर बसला, हा अकर्मक कर्तरी. मी दररोज व्यायाम करतो, व्यायाममध्ये कर्म आहे. रांगोळी कर्म आहे. आणि मला आता मळमळते, हा तर भावे प्रयोगच आहे. मला आता मळमळते हा भावे प्रयोग आहे, इथे कर्म नाहीच. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक 1. आणि इथे बघा कर्मणी प्रयोग कोणता आहे? मला सीड ऐकू आली, राधाला चिंच आवडते, गोकुळ शाळेत गेला, मी चिंतन केले. तर पर्याय क्रमांक 4 हा कर्मणी प्रयोगाचा उदाहरण आहे. गांधीजीच्या चळवळीत अनेक जण सहभागी झाले. बघा 2018 हा विचारलेला प्रश्न आहे, अशा प्रकारचा प्रश्न. गांधीजींच्या चळवळीत अनेक जण सहभागी झाले, याचा प्रयोग ओळखा. सकर्मक भावे आहे, कर्मणी आहे, अकर्मक कर्तरी आहे का सकर्मक? तर इथे करता काय आहे? गांधीजीची चळवळ, कर्म आहेत, अनेक जण सहभागी झाले, इथे कर्म नाही, म्हणून हा अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. ठीक आहे. सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, हा कोणता आहे? हा आहे कर्मणी प्रयोग. ओके. आणि का आहे? तर तुम्ही आतापर्यंत मी जे क्रायटेरिया सांगितलेला आहे, कर्मणी का असेल, कर्तरी का असेल, तर त्यांचं तुम्ही कर्ता आणि कर्माचं लिंग वचन हे तुम्हाला एका दिवसात नाही कळणार. तुम्हाला थोडी प्रॅक्टिस करावं लागेल की कर्ता कर्म ह्या तिघांवर जर तुम्ही एक वाक्य समोर घ्यायचा, कर्ता कर्म यांच्यावर लिंग वचन याप्रमाणे प्रयोग करायचा, आणि प्रयोग सक्सेस झाले, क्रियापद बदलले तर कर्तरी किंवा कर्मणी, आणि प्रयोग फसला म्हणजे क्रियापद नाही बदलले तर ते भावे प्रयोग होतात. ठीक आहे. तर याचा पर्याय क्रमांक 2. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक माहीत असेल, ह्या वर्षीपासून मागच्या वर्षीपासून काय केलेलं आहे की 2 पर्याय, अचूक उत्तरे 2 असतात, त्याची चर्चा आपण केलेलीच आहे. तरी पण एक उदाहरण घेऊ. वाक्याचा प्रयोग ओळखण्याकरिता कोणत्या 2 गोष्टींची आवश्यकता असते? तर समास, वचन, लिंग का विशेषण? तर ऑब्विसली वचन आणि लिंग यांचा हे 2 गोल तिथे गोल करावे लागतील तुम्हाला. आणि पुढीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाची उदाहरणे असलेले 2 पर्याय निवडा. अकर्मक कर्तरी प्रयोग, तर इथे बघा पर्याय क्रमांक 1, घार आकाशात झेपावली. ठीक आहे, 1 आहे. आणि हा 3रा, हे 2 आहेत. इथे कर्म नाही, घार आकाशात झेपावली हा क्रियापद आहे, आणि घार कर्म आहे, कर्ता आहे. आणि तो हा कर्ता आहे,
आणि सकाळी लवकर उठला हा क्रियापद आहे. मधुने घंटा वाजवली, बघा घंटा इथे कर्म आहे. शेतकऱ्याने शेत नांगरले, शेत हा कर्म आहे आणि आपला अकर्मक कर्म नाही. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न येतात. ओके, आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे मागच्या वर्षी 17-18 मध्ये आलेले प्रश्न ते सुद्धा बघितलेले आहेत आणि इथे आपण इत्यंभूत माहिती पाहिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद. आपण ही सगळी व्हिडिओ पाहिलेली आहेत. यूट्यूबवर पुन्हा पहा, रिव्हिजनसाठी पुन्हा एकदा पहा आणि सगळ्यांनी व्हिडिओ पाहाल त्याबद्दल तुमचा धन्यवाद. या प्रकारे मी आजचा प्रयोग ही तासिका संपवतो.